दिवसांपासून पावसाचा खंड झाल्यानं अनेक पिकांनी माना टाकल्यात। त्यातच ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव देखील वाढतोय। मान्सूनपूर्व पावसानं लातूर जिल्ह्याला अक्षरशः जलमय केलं होतं। त्यानंतर मृग नक्षत्र सुरू झाला आणि अवघ्या 4-5 दिवसांतच मृग नक्षत्रानं पावसानं अक्षरशः सुट्टी घेतली। आद्र नक्षत्र ही संपूर्णपणे कोरडं गेलं। आता पुनर्वसू नक्षत्र जो आहे तो सुरू आहे, मात्र तोही कोरडा जातोय। सकाळी थोडंफार कुठेतरी पाऊस पडल्यासारखा होतोय, पण ती अक्षरशः सरीच्या स्वरूपात। आणि त्यानंतर पावसानं जो खंड घेतल्यासारखी स्थिती आहे ती मागील 28 दिवसापासून आहे। यामुळे जी पिकं आहेत त्यांनी माना टाकलेले आहेत, कारण फुलधारणा होण्याच्या वेळेलाच पावसानं दडी मारलेली आहे। यामुळे त्याचा सगळ्यात मोठा फटका हा सोयाबीनच्या उत्पादनावर होणार आहे। आणि येत्या काही दिवसात जर जोरदार पाऊस नाही झाला, योग्य तो पाऊस नाही झाला, तर हे जे 4.5 लाख हेक्टर क्षेत्रावर जे जिल्ह्यामध्ये सोयाबीनची पेरणी झालेली आहे त्यात बहुतांश ठिकाणी दुबार पेरणीचं संकट निर्माण झालेलं आहे। कारण जर दुबार पेरणी नाही झाली तर हे जे हातातोंडाशी आलेले जे सोयाबीन आहे हे सोयाबीन निघून जाण्याची स्थिती निर्माण झालेली आहे। आणि त्याच्यासाठी जो एकरी 10 ते 15,000 रुपयाचा खर्च आहे तो आता वाढण्याची स्थिती निर्माण झाली। कारण दुबार पेरणी केल्याशिवाय सोयाबीन पुन्हा येण्याची शक्यता तशी दुसर निर्माण झालेली आहे। शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका या ठिकाणी बसताना दिसतोय। मात्र सरकारकडून आत्ताही कसल्याही प्रकारची मदत शेतकऱ्यांना मिळत नाहीये, कारण निसर्ग जर कोपला असेल तर करावं काय अशी स्थिती निर्माण झाली आहे। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, खडगाव। हिंगोली जिल्ह्यात मागील 10 ते 15 दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे। यापूर्वी जो पाऊस झाला तोही हलक्या स्वरूपाचा होता। हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास 80% पेरण्या पूर्ण झाल्यात।